आजचा आपला चिंतनाचा विषय आहे अनावश्यक गरजा. येस, आपण ज्या गरजा 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 असं आपण म्हणतो आणि त्या ज्या गरजांच्या मागे आपण धावत असतो त्या खरंच आपल्या गरजा असतात का? हे कधी तुम्ही पाहिलं आहेत का? कधी याच्यावर चिंतन केलं आहेत का? विचार केला आहेत का? जर केला नसेल तर नक्की आता करा. कारण का खरं पाहिलं तर आपल्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या अन्न वस्त्र निवारा आहेत. म्हणजे 2 वेळेचं व्यवस्थित खाणं, राहायला घर आणि 2 जोडी कपडे, ह्या मूलभूत गरजा आहेत. आणि आपण सर्वांनी करोनाच्या काळामध्ये हे अनुभवलं असेल की किती किती लहान गोष्टीमध्ये खरा आनंद आहे. आणि आपण एका घरामध्ये इतके दिवस राहूनही आपल्याला तसं काही फार मोठं आपल्या आयुष्यातून काही गेलंय असंही झालेलं नाही आहे. मग आपण ज्या गरजा गरजा म्हणून जे म्हणतो आणि त्याच्या मागे जे धावत असतो ते काय आहे? तर तो फक्त मोह आहे, लोभ आहे, माया आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आपण त्याच्या मागे का धावायचं? कारण का काय होतं, एखादी गरज आपण म्हणतो नाही ती खरंच गरजेचं आहे, ते असायलाच पाहिजे, ते हवंच आहे, मग ती गाडी हवीच आहे, टू व्हीलरच हवी आहे, किंवा मग हे असंच हवं आहे, याच्याने असं गरजा. ठीक आहे, पण त्या गरजा कितीपत? कारण का एक गरज संपली की आपल्याला वाटतं नाही मला एवढं आहे आता माझं याच्यातून होऊन जाईल, पण तसं होत नाही. एक गरज संपली की आपल्याला दुसरी गरज लगेच आणून पुढे समोर उभी असते. मग आपण त्या गरजेच्या मागे धावतो, परत ती आपण कंप्लीट केली की पुन्हा एकदा एक नवीन गरज. आणि असं करता करता आपण स्वतःच्या गरजा, आपल्या कौटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या गरजा आपण भागवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्या मागे नुसतं धावत असतो. आणि हे धावता धावता आपलं आयुष्य कधी संपतं हे आपल्यालाच कळत नाही. आणि त्यावेळी आपल्याला वाटतं की अरे आपण आयुष्य जगायचंच राहून गेलं. पण म्हणून ते होऊ नये म्हणून याच्यावर चिंतन करा की खरंच आपल्याला ह्या गरजा म्हणजे आपण त्या गरजा आहेत का? जर त्या नसतील तर त्याच्या मागे धावणं थांबवा. आणि जर तुम्ही ते तसं केलं, तसं तुम्ही तिथे थांबलात, त्या गरजा ज्या म्हणतो आपण अनावश्यक गरजा जर कमी केल्यात तर तुम्हाला लहान लहान गोष्टींमधून काय किंवा तिथून तुम्हाला जो एक आनंद निर्माण होईल, आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं मिळाल्याचं तुम्हाला सुख अनुभवायला नक्की मिळेल. करून पहा, चिंतन करा, अनुभव स्वतः घ्या. कारण का स्वानुभवच आपल्याला शिकवत असतो आणि तोच महत्त्वाचा असतो. त्यामुळे नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.